नमस्कार. एक कल्पना करा, सध्या आपल्याकडे कोणतंही टेक्निकल ज्ञान नाहीये, काहीच नाही, पण तरीही आपल्याला टेक्नॉलॉजीमधलं सगळ्यात जास्त पगाराचं करिअर करायचंय. अशक्य वाटतंय ना? आजच्या या विश्लेषणात आपण बरोबर हेच पाहणार आहोत की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे हे कसं शक्य होऊ शकतं. आता हे वाक्य ऐकून क्षणभर विश्वासच बसत नाही, बरोबर ना? म्हणजे शून्य ज्ञान, शून्य अनुभव आणि तरीही चक्क हाय पेइंग जॉब. हेच तर एआयचं खरं सामर्थ्य आहे. चला मग बघूया की हे जे वचन आहे ते प्रत्यक्षात कसं उतरवता येईल. एक गोष्ट ना अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवली पाहिजे. एआय म्हणजे काही तात्पुरती हवा नाहीये किंवा फॅशन नाही. आज आपण जिथे उभे आहोत ना, बरोबर असाच काळ 25 वर्षांपूर्वी इंटरनेटच्या सुरुवातीला होता. ही एक अशी मोठी क्रांती आहे जी आपलं काम करण्याची, जगण्याची, अगदी विचार करण्याची पद्धतसुद्धा पूर्णपणे बदलून टाकणार आहे. चला तर मग ही जी मोठी संकल्पना आहे ना, तिला एकदम सोपं करून टाकूया. म्हणजे नेमकं काय आहे एआय? सुरुवात करूया त्या प्रकारांपासून, जे खरं तर आपण नकळतपणे रोजच्या रोज वापरत असतो. आपल्या आजूबाजूला पाहिलं ना तर एआय 3 मुख्य रूपांमध्ये दिसतो. पहिला आहे स्टँड अलोन, म्हणजे ChatGPT सारखा, ज्याच्याशी आपण थेट बोलू शकतो, प्रश्न विचारू शकतो. दुसरा आहे इंटिग्रेटेड, हा पडद्याआड काम करतो. म्हणजे YouTube आपल्याला पुढचा कुठला व्हिडिओ दाखवायचा आहे ठरवतं ना, ते हेच. आणि तिसरा आहे कस्टम, जो एकदम खास कामांसाठी बनवला जातो, उदाहरणार्थ बँक्समध्ये होणारी फसवणूक ओळखण्यासाठी. आता मशीन लर्निंग म्हणजे काय याची व्याख्या खूपच सोपी आणि इंटरेस्टिंग आहे. आपण जसं एखाद्या लहान मुलाला नाक आणि डोळे ओळखायला शिकवतो ना, अगदी तसंच खूप सारा डेटा वापरून मशीनला शिकवणं यालाच मशीन लर्निंग म्हणतात. आपला जीमेलचा स्पॅम फिल्टर किंवा स्पॉटिफायची प्लेलिस्ट ही याची अगदी परफेक्ट उदाहरणं आहेत. बरं, मग मशीन लर्निंग आणि त्याचा जो पुढचा टप्पा आहे म्हणजे डीप लर्निंग, यात नेमका फरक काय आहे? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मशीन लर्निंग हे दिलेल्या सूचनांप्रमाणे काम करतं. याउलट डीप लर्निंग हे माणसाच्या मेंदूप्रमाणे स्वतः शिकण्याचा आणि निर्णय घेण्याचा प्रयत्न करतं. आणि त्यासाठी ते न्यूरल नेटवर्क्स नावाच्या एका कॉम्प्लेक्स सिस्टमचा वापर करतं. तर इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? डीप लर्निंगमुळेच आज आपण जे फ्युचरिस्टिक ॲप्स वापरतो ना, ते शक्य झाले आहेत. आपल्या फोनचा फेस अनलॉक असो, अलेक्सा असो किंवा गुगल ट्रान्सलेट, हे सगळं काही डीप लर्निंगवरच चालतं. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया आणि बघूया की ह्याच संकल्पनांवर आधारित आजचे 2 सर्वात पॉवरफुल एआय प्रकार कुठले आहेत. आता या 2 प्रकारांमधला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. एका बाजूला आहे जनरेटिव्ह एआय, तो एक कलाकारासारखा आहे, जो नवीन गोष्टी तयार करतो. आणि दुसऱ्या बाजूला आहे एजंट एआय, जो एक मॅनेजरसारखा आहे. तो दिलेलं काम सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण करतो. म्हणजे एक आहे क्रिएटर तर दुसरा आहे डुअर. पण एक प्रश्न आहे, कंपन्या इतक्या वेगाने ह्या एआय एजंट्सना का आपलंसं करत आहेत? यामागे नक्की काय कारण असेल? आणि याचं उत्तर आहे फक्त एका आकड्यात. 3 सेकंड. विचार करा, जिथे एका कॉल सेंटरच्या माणसाला माहिती शोधून उत्तर द्यायला काही मिनिटं लागतात, तिथे एक एआय एजंट तेच काम फक्त 3 सेकंदात करतो. ही जी अविश्वसनीय स्पीड आणि एफिशियन्सी आहे ना, त्यामुळे सगळ्या कंपन्या एजंट एआयकडे वळत आहेत. ठीक आहे, आता कॉन्सेप्ट्स तर बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहेत. चला तर मग सुरुवात करण्यासाठी जी काही टूल्स लागतील त्यांवर एक नजर टाकूया. तर ही आहे आपली स्टार्टर एआय टूल किट. यातली काही टूल्स तर खूपच खास आहेत, जसं की रिसर्चसाठी परप्लेक्सिटी. हे फक्त गुगल सर्च सारखं नाहीये, तर ते आपल्याला उत्तरासोबत माहिती कुठून घेतली ते सोर्स पण देतं. तसंच मॅन्यूस किंवा NA10 सारखी टूल्स आहेत जे आपली छोटी मोठी कामं ऑटोमॅटिक करायला मदत करतात. म्हणजे प्रत्येक कामासाठी इथे एक खास टूल आहे. पण फक्त टूल्स माहीत असून चालणार नाही बरं का. या एआयशी प्रभावीपणे बोलायचं कसं, म्हणजे त्याला कमांड कशी द्यायची हे शिकणंही तितकंच महत्त्वाचं आहे. इथे एक सोपं सूत्र लक्षात ठेवायचे, गार्बेज इन, गार्बेज आउट. म्हणजे आपण जसा इनपुट देऊ तसाच आउटपुट मिळणार. एआय हे एक पॉवरफुल इंजिन आहे, पण त्याला योग्य दिशा देणारं इंधन म्हणजे आपला प्रश्न, आपली कमांड. आपण जितका चांगला प्रश्न विचारू ना, तितकंच चांगलं उत्तर आपल्याला मिळेल. आणि खरं सांगायचं तर हेच या काळातलं सगळ्यात महत्त्वाचं स्किल आहे. तर एक चांगला प्रॉम्प्ट लिहिण्यासाठी ही एक सोपी 4 स्टेप्सची RCAF फ्रेमवर्क आहे. पहिलं, R म्हणजे रोल, एआयला एक भूमिका द्या. दुसरं, C म्हणजे कॉन्टेक्स्ट, त्याला संदर्भ सांगा. तिसरं, A म्हणजे आस्क, आपली विनंती स्पष्टपणे मांडा. आणि चौथं, F म्हणजे फॉर्मॅट, आपल्याला उत्तर कसं हवंय ते सांगा. आणि हे बघा या फ्रेमवर्कचं एक उत्तम उदाहरण. एक प्रोफेशनल कम्युनिकेटर म्हणून काम कर, हा झाला रोल.
प्रोजेक्टला उशीर झाला आहे हा झाला कॉन्टेक्स्ट. त्यामुळे 3 दिवसांची मुदतवाढ मागणारा एक नम्र ईमेल लिही. ही झाली आपली रिक्वेस्ट. आणि उत्तर 6 ते 8 ओळींमध्येच ठेव. हा झाला फॉर्मॅट. बघा किती स्पष्ट आणि प्रभावी आहे हे. ठीक आहे. आता या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे ॲक्शन स्टेप्सकडे वळूया. आणि यशाचा मार्ग अजिबात अवघड नाहीये, उलट खूपच सोपा आहे. दिवसातला फक्त अर्धा तास, पण तो रोज द्यावा लागेल. सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी हेच सगळ्यात मोठं शस्त्र आहे. आणि हे सगळं शिकण्यासाठी महागड्या कोर्सेसची अजिबात गरज नाहीये. खूप सारे उत्तम रिसोर्सेस अगदी मोफत उपलब्ध आहेत. हो, नक्कीच. सुरुवातीला हे थोडं कठीण वाटू शकतं, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला प्रत्येक छोटा प्रयत्न आपल्याला आपल्या ध्येयाच्या जवळ घेऊन जात आहे. आणि एकदा का आपण तिथे पोहोचलो ना, तर तिथून मिळणारे फायदे आपल्या सगळ्या कष्टांचं सोनं करतील, हे नक्की. तर हे आता स्पष्ट झालंय की एआयची दारं प्रत्येकासाठी उघडी आहेत. मग आपली पार्श्वभूमी काहीही असो. आता प्रश्न फक्त एकच उरतो, आपण आपली सुरुवात कधी करणार आहोत.